खते आणि शेणखताचा वापर, वनस्पती पोषक तत्वे, त्यांची भूमिका, वर्णन आणि उपयोग. शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि वनस्पतीच्या वाढीस मदत करण्यासाठी खते आणि शेणखत, सेंद्रिय खत हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. जमिनीची सुपीकता म्हणजे जमिनीची अशी क्षमता ज्यामुळे ती वनस्पतींच्या वाढीस आधार देते, वनस्पतींना अधिवास उपलब्ध करून देते आणि परिणामी शाश्वत व सातत्यपूर्ण उच्च दर्जाचे उत्पादन देते. खते हे रासायनिक किंवा संश्लेषित पदार्थ आहेत जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. खतांचे विविध प्रकार आहेत. यामध्ये नत्रयुक्त खते जसे की युरिया, स्फुरद, खते जसे की एसएसपी, टीएसपी, डीएपी, पालाश खते जसे की म्युरिएट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, सूक्ष्म पोषक खते ज्यामध्ये जस्त, लोह, मॅंगनीज, बोरॉन यांचा समावेश होतो. खतांचा वापर उत्पादकता वाढवण्यासाठी, जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी केला जातो. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीला मुख्य आणि सूक्ष्म पोषक तत्वे पुरवण्यासाठी याचा वापर होतो. मॅन्युअर्स हे प्राणी आणि वनस्पतींच्या कुजलेल्या अवशेषांपासून मिळणारे सेंद्रिय पदार्थ आहेत, ज्याचा वापर जमिनीला पोषक तत्वांनी समृद्ध करण्यासाठी आणि तिचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. सेंद्रिय खतांचेही विविध प्रकार आहेत. शेणखत हे जनावरांचे शेण, मूत्र आणि गोठ्यामधील कचरा यांचे मिश्रण असते. कंपोस्ट खत स्वयंपाकघर आणि बागेतील कचऱ्यासह कुजलेले सेंद्रिय पदार्थ. हिरवळीचे खत ज्यामध्ये कडधान्ये, ढेंचा, ताग यासारख्या वनस्पतींचा समावेश होतो, ज्या वाढल्या जातात आणि पुन्हा जमिनीत गाडल्या जातात. गांडूळ खत हे गांडुळांद्वारे कुजलेले सेंद्रिय पदार्थ आहेत. सेंद्रिय खतांचे उपयोग म्हणजे जमिनीची रचना सुधारणे, यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि हवा खेळती राहण्याचे प्रमाण वाढते. पोषक तत्वांचा पुरवठा हे हळूहळू पोषक तत्वे सोडते, परावलंबित्व कमी करते. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. वनस्पती पोषण वनस्पतीची वाढ आणि चयापचय क्रियेसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक संयुगांचा पुरवठा आणि शोषण अशी याची व्याख्या केली जाते. ही वनस्पतींची वाढ आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक घटकांचे शोषण आणि वापर करण्याची प्रक्रिया आहे. उच्च वनस्पतींसाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे केवळ सेंद्रिय स्वरूपाची असतात. उत्तम प्रकारे वाढण्यासाठी, विकास होण्यासाठी आणि उत्पादन देण्यासाठी वनस्पतींकडे विशिष्ट घटक किंवा संयुगे असणे आवश्यक आहे, ज्यांना अत्यावश्यक वनस्पती पोषक तत्वे असे म्हणतात. एकूण 17 अत्यावश्यक पोषक तत्वे आहेत आणि वनस्पतींना त्यांच्या गरजेनुसार त्या घटकांचे गट केले जातात. वनस्पती पोषक तत्वांचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. मुख्य पोषक तत्वे ज्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील म्हणतात, ज्यांची मोठ्या प्रमाणात गरज असते. ही कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम आहेत. दुय्यम पोषक तत्वे ही आहेत ज्यांची मुख्य पोषक तत्वांच्या तुलनेत मध्यम प्रमाणात गरज असते. ही कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आहेत. सूक्ष्म पोषक तत्वे यांची मुख्य किंवा दुय्यम पोषक तत्वांच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात गरज असते. ती लोह, तांबे, जस्त, मॅंगनीज, बोरॉन आणि मॉलिब्डेनम आहेत. ही काही इतर पोषक तत्वे कोबाल्ट, निकेल, सिलिकॉन, सोडियम, व्हॅनेडियम ही आहेत. मुख्य वनस्पती पोषक तत्वांची कार्ये. नायट्रोजन
नायट्रोजन हा प्रथिनांचा एक अत्यावश्यक घटक आहे आणि वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अनेक संयुगांमध्ये जसे की न्यूक्लियोटाइड्स, फॉस्फेटाइड्स, अल्कलॉइड्स, एन्झाईम्स, हार्मोन्स आणि जीवनसत्वांमध्ये असतो. नायट्रोजन हा क्लोरोफिलचा अविभाज्य भाग आहे, जो प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या प्रकाश ऊर्जेचा प्राथमिक शोषक आहे. हे वनस्पतीला जोमदार वाढ आणि गडद हिरवा रंग देते. यामुळे लवकर वाढ होते आणि वनस्पतींच्या परिपक्वतेस उशीर होतो. हे पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर घटकांच्या वापरावर नियंत्रण ठेवते. फॉस्फरस याची ऊर्जा साठवणूक आणि हस्तांतरणामध्ये भूमिका असते. न्यूक्लिक ऍसिड, फायटन आणि फॉस्फोलिपिड्सचा घटक आहे. ऊर्जा रूपांतरण, कर्बोदकांचे चयापचय आणि वनस्पतींच्या श्वसनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या बहुतांश एन्झाईमचा हा घटक आहे. पेशी विभाजन आणि विकासाशी यांचा जवळचा संबंध आहे. स्फुरद मुळांच्या विकासास आणि वाढीस उत्तेजन देते आणि त्याद्वारे रोपे लवकर रुजण्यास मदत करते. हे वनस्पतींना जलद आणि जोमदार सुरुवात देते. हे खोड मजबूत करते आणि पिके लोळण्याचे प्रमाण कमी करते. बिया तयार होण्यासाठी स्फुरद आवश्यक आहे. हे रायझोबियाची क्रियाशीलता वाढवते आणि मुळांवरील गाठींची निर्मिती वाढवते, ज्यामुळे वातावरणातील नायट्रोजन मुळांच्या गाठींमध्ये स्थिर होण्यास मदत होते. पोटॅशियम एन्झाईम सक्रिय करणे. 60 पेक्षा जास्त एन्झाईम्स ओळखले गेले आहेत ज्यांना सक्रियतेसाठी पोटॅशियमची आवश्यकता असते. हे एन्झाईम्स अनेक महत्त्वाच्या शारीरिक प्रक्रियांमध्ये गुंतलेले असतात. हे पाण्याच्या संबंधामध्ये मदत करते. ज्या वनस्पतींमध्ये पोटॅशियमची कमतरता असते त्या पाण्याचा ताण सहन करण्यास कमी सक्षम असतात. मुख्यतः उपलब्ध पाण्याचा पूर्ण वापर करण्याच्या अक्षमतेमुळे. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पर्णरंध्रांच्या कार्यात बिघाड होतो, ज्यांचा संबंध प्रकाश संश्लेषणाचा कमी दर आणि पाण्याच्या कमी वापराशी असतो. म्हणून पोटॅशियम पर्णरंध्रे उघडण्याच्या नियमनाद्वारे बाष्पोत्सर्जन आणि पाणी शोषण्याच्या दरावर परिणाम करू शकते. हे कडधान्ये आणि इतर पिकांना थंडी सहन करण्याची ताकद देत असते. पोटॅशियम जमिनीतील अतिरिक्त नायट्रोजनच्या हानिकारक प्रभावाचा प्रतिकारही करते. दुय्यम वनस्पती पोषक तत्वांची कार्ये. कॅल्शियम हा पेशींच्या भिंतीमधील कॅल्शियम पेक्टेटचा घटक आहे आणि पेशींच्या पडद्याची अखंडता राखतो. बियांमध्ये कॅल्शियम फायडेट म्हणून असते. हे मेरिस्टेमच्या वाढीसाठी आणि मुळांच्या टोकांच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे. हे मुळांच्या पेशींना लोहाचे असंतुलन, कमी pH आणि ॲल्युमिनियम सारख्या विषारी आयनांपासून वाचवते. हे पेशी विभाजनात भूमिका बजावते आणि क्रोमोझोमची रचना आणि पर्णरंध्रांचे नियमन करण्यास मदत करते. मॅग्नेशियम हा क्लोरोफिलच्या रेणूचा घटक आहे. कर्बोदकांच्या चयापचयासाठी देखील हे आवश्यक आहे. न्यूक्लिक ऍसिडच्या संश्लेषणात हे एन्झाईम सक्रिय करणारे घटक आहे. हे इतर आवश्यक घटकांच्या शोषणाचे नियमन करते, जे संपूर्ण वनस्पतीमध्ये
फॉस्फेट संयुगाचे वाहक म्हणून कार्य करते. हे कर्बोदकांचे वहन सुलभ करते. हे तेल आणि चरबीच्या उत्पादनास चालना देते. सल्फर अमिनो ऍसिडच्या संश्लेषणातील हा एक आवश्यक घटक आहे, जो क्लोरोफिलच्या उत्पादनासाठी आणि फॉस्फरस व इतर आवश्यक पोषक तत्वांच्या वापरासाठी आवश्यक असतो. गंधक धान्य पिकांचा आकार आणि वजन वाढवण्यास मदत करतो. ही प्रथिने निर्मितीसाठी नायट्रोजनची कार्यक्षमता वाढवते. त्यानंतर सूक्ष्म पोषक तत्वांची कार्ये. लोह वनस्पतीमध्ये ऊर्जा हस्तांतरणास मदत करते. काही एन्झाइम्स आणि प्रथिनांचा घटक आहे. वनस्पतींचे श्वसन आणि चयापचयामध्ये कार्य करते. नायट्रोजन स्थिर करण्याच्या प्रक्रियेत याचा सहभाग असतो. त्यानंतर आहे तांबे. प्रकाश संश्लेषण आणि श्वसनामध्ये उत्प्रेरक म्हणून कार्य करते. अमिनो ऍसिडचे प्रथिनांमध्ये रूपांतर करणाऱ्या अनेक एन्झाइम प्रणालींचा हा घटक आहे. कर्बोदके आणि प्रथिने चयापचयामध्ये तांबे महत्वाचे आहे. वनस्पतींच्या पेशींच्या भित्तीमध्ये लिग्निन तयार होण्यासाठी हे महत्वाचे आहे, जे पेशींना आणि वनस्पतीला मजबूती प्रदान करते. जस्त ऑक्सिजनच्या उत्पादनास मदत करते, जे एक आवश्यक वाढ संप्रेरक आहे. प्रथिने संश्लेषणात एन्झाइम्स सक्रिय करण्यास मदत करते आणि साखरेच्या वापरात आणि नियमनात गुंतलेले असते. पिष्टमय पदार्थ तयार होण्यासाठी आणि मुळांच्या योग्य विकासासाठी हे आवश्यक आहे. जस्त बियाणे आणि देठ परिपक्व होण्याच्या दरावर परिणाम करते. क्लोरोफिल आणि कर्बोदके तयार होण्यासाठी हे आवश्यक आहे. मॅंगनीज प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साइड शोषण्यास हे मदत करते. मॅंगनीज चरबी तयार करणाऱ्या एन्झाइम्सना सक्रिय करते. हे रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक ऍसिड आणि कॅरोटीनच्या निर्मितीमध्ये कार्य करते. प्रकाश संश्लेषणादरम्यान इलेक्ट्रॉन वाहनामध्ये हे कार्य करते. त्यानंतर आपल्याकडे आहे ते म्हणजे बोरॉन. परागकणांच्या उगवणुकीसाठी आणि पराग नलिकांच्या वाढीसाठी बोरॉन हे अतिशय आवश्यक आहे. बी आणि पेशींच्या भिंती तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे आणि नवीन पेशींच्या विकास आणि वाढीमध्ये ते महत्वाची भूमिका बजावते. बोरॉन नायट्रोजन शोषणासाठी मदत करते. बोरॉन हे साखरेचे वहन करणाऱ्या बोरट कॉम्प्लेक्सशी संबंधित असते. त्यानंतर मॉलिब्डेनम वनस्पतींमधील नायट्रेट रिडक्टेस या मुख्य एन्झाइमचा हा एक आवश्यक घटक आहे. वनस्पतीमध्ये नायट्रोजनचे अमिनो ऍसिड मध्ये रूपांतर करण्याचे कार्य हे करते. कडधान्यांमधील नायट्रोजन स्थिर करणाऱ्या जीवाणूंसाठी हे अतिशय आवश्यक आहे. आता शेवटी आहे निष्कर्ष. वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारख्या मुख्य पोषक तत्वांचा आणि
जस्त, लोह, मॅंगनीज यांसारख्या सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित पुरवठा हा अत्यंत आवश्यक असतो. कोणत्याही पोषक तत्वाची कमतरता किंवा त्या पोषक तत्वांचा अतिरेक वनस्पतीच्या आरोग्यावर विपरीत असा परिणाम करू शकते आणि यामुळे उत्पादन कमी होते आणि गुणवत्ता देखील अतिशय खालावते. खते तात्काळ पोषक पुरवठा करतात, तर सेंद्रिय खते सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवून आणि सूक्ष्मजीव क्रियाशीलता वाढवून दीर्घकालीन जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यामध्ये हातभार लावतात.